विचार करा, आजकालच्या 16 वर्षांच्या मुलांच्या डोक्यात काय चाललेलं असतं? हां, म्हणजे करिअरचं टेन्शन असेल, नाहीतर सोशल मीडियावरचे ट्रेंड्स. बरोबर, कोणती रील व्हायरल होतीये किंवा वीकेंडला कुठे जायचं याचे प्लॅन्स. पण यार ॲक्च्युली जरा इमॅजिन करा, 700 वर्षांपूर्वी एका 16 वर्षांच्या मुलाने असं काहीतरी लिहून ठेवलंय, ज्याने सिरियसली लाखो लोकांचा माइंडसेट बदलला. बापरे, 16 वर्षांच्या मुलाने? हो, हे लिटरली नेक्स्ट लेव्हल आहे. तर श्रोत्यांनो, चहाचा घोट घेत आजच्या या सखोल गप्पा सुरू करूया. आणि हसत हसत सांगायचं तर आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहोत ते आहे ज्ञानेश्वरी आणि लेखक आहेत संत ज्ञानेश्वर. आजचा आपला उद्देश आहे या 13व्या शतकातल्या ग्रंथातले असे नगेट्स शोधून काढणे जे आजच्या धावपळीच्या आयुष्यात एकदम रिलेटेबल आहेत. नक्कीच. श्रोत्यांनो, आधी फक्त डोळ्यांसमोर तो सीन आणा, नेवासा गावातला तो खांब, तिथे टेकून बसलेला एक 15-16 वर्षांचा तरुण. संत ज्ञानेश्वर. हो. आणि तो भगवद्गीतासारखा अवघड संस्कृत ग्रंथ सामान्य माणसांसाठी साध्या ओवीबद्ध मराठीत सांगतोय. 9,000 ओव्यांची भावार्थ दीपिका. यार ॲक्च्युली हे म्हणजे आजच्या काळात एखादं भयंकर कॉम्प्लेक्स टेक्निकल मॅन्युअल एखाद्याने आपल्या सोप्या भाषेत ट्रान्सलेट करून दिल्यासारखं आहे. खरंय. हां, खऱ्या अर्थाने गेम चेंजर मोमेंट होता. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. सातारच्या किंवा गावाकडच्या आजी आजोबांची आठवण काढा, जे पंढरपूरची वारी करतात. हां, त्यांच्या मुखात सतत ज्ञानेश्वरीच्या ओव्या असतात. एक्झॅक्टली. आपण पुण्यात कितीही मॉडर्न लाईफ जगत असलो, कॉर्पोरेटमध्ये काम करत असलो, तरी ती सातारची वॉर्मथ आणि हा वारकरी कनेक्ट आपल्या DNA मध्ये आहे. सो ट्रू यार. मूळ मातेशी जोडलेलं असे हे फिलिंग आहे. पण मला एक सांग, गीतेचे मूळ श्लोक फक्त 700 आहेत, राईट? मग ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्या का झाल्या? हा भारी प्रश्न आहे. कारण त्यांनी वापरलेले दृष्टांत म्हणजे मेटाफर्स. अच्छा. हो, ते अतिशय ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट्स एकदम रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्सने समजावतात. जसं की अज्ञानाचे 3 प्रकार सांगताना त्यांनी आंधळा, पांगळा आणि लालची माणसाची उदाहरणे दिली आहेत. म्हणजे नक्की काय? आंधळा म्हणजे ज्याला सत्यत दिसत नाही, पांगळा म्हणजे ज्याला कळतं पण जो कृती करत नाही, आणि लालची? लालची म्हणजे ग्रीड ड्रिव्हन माणूस ज्याच्या स्वतःवर कंट्रोल नाहीये. ऑनेस्टली हे आजच्या जनरेशनला किती रिलेटेबल आहे. पांगळा म्हणजे आपल्याला माहीत असतं की एक्सरसाइज करायचं आहे पण आपण करत नाही. अगदी बरोबर. आणि लालची म्हणजे माइंडलेसली रील स्क्रोलिंग करणं. आपल्याला माहीत असतं वेळ जातोय तरी आपण थांबत नाही. वाईब मॅच होतीये पूर्ण. हो ना. आणि याच माइंडसेटला कंट्रोल करण्यासाठी येतो तो कर्मयोग, म्हणजे पुस्तकातला 3रा अध्याय. निष्काम कर्म, कृती करत राहणे पण फळाची अपेक्षा न करणे. एक्झॅक्टली. नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता. मला वाटतं संन्यास म्हणजे सगळं सोडून कुठेतरी शांत निघून जाणं. अरे काहीतरीच. नीट वाचलं नाहीस. हां. संन्यासी आणि योगी यात काहीच फरक नाही. ओके, सांग तुझं व्हर्जन. पुस्तकात स्पष्ट सांगितले की जो माणूस मी करता आहे हा अहंकार बाजूला ठेवून स्वतःची कर्तव्य पार पाडतो तोच खरा संन्यासी. म्हणजे घरदार सोडायची गरज नाही. अजिबात नाही. घरदार सोडून संन्यासी होणं म्हणजे एका ओझ्यावरून दुसऱ्या ओझ्यात अडकण्यासारखं आहे. त्यांनी एक भारी ॲनॉलॉजी दिलीये. काय? जशी एक बोट बायकांना आणि मुलांना नदी पार करायला मदत करते, तसाच कर्मयोग सामान्य माणसाला जीवन पार करायला मदत करतो. बापरे, किती सिंपल करून सांगितलंय. आणि सूर्यासारखं असायला हवं, जो संपूर्ण जगाला प्रकाश देतो पण स्वतः त्या कर्मात अडकत नाही. म्हणजे बेसिकली ऑफिसमध्ये काम भारी करायचं पण त्या अप्रेझलच्या अँझायटीमध्ये अडकायचं नाही. अगदी तेच. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही अक्षरवारीला. हा. आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली एकदम फ्री आहे. तर आपण बॅलन्स बद्दल बोलत होतो. पुस्तकातल्या 6व्या अध्यायात जे बॅलन्स बद्दल सांगितलंय ना, ज्याला ध्यानयोगा म्हटलंय. हो, ते लिटरली आजच्या वर्क लाईफ बॅलन्स सारखं आहे. हो, लेखकाने सांगितलंय की जो खूप जास्त झोपतो किंवा खूप जास्त उपवास करून स्वतःला त्रास देतो तो योगी होऊ शकत नाही. म्हणजे अतिरेक टाळायचा. एक्झॅक्टली. खाणं, बोलणं, चालणं, झोप किंवा जागं राहणं यावर योग्य कंट्रोल हवा. म्हणजे बेसिकली हे ओव्हरवर्किंग आणि बर्नआउट टाळण्याचं 13व्या शतकातलं सिक्रेट आहे. शरीरातल्या 7 धातूंचा बॅलन्स राहतो. हो, सप्तधातूस. आणि जेव्हा हे संतुलन साधलं जातं तेव्हा मन कसं होतं माहितीये? कसं? वाऱ्याविना असलेल्या जागी जशी दिव्याची ज्योत स्थिर असते तसं मन स्थिर होतं. ओ माय गॉड, हे ऐकूनच किती शांत वाटतं. खरंच यार. पण थांब, हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग.
पुस्तकात कुंडलिनी शक्तीचं जे वर्णन आहे ते वाचून सिरियसली माइंडसेट बदलला माझा. हो ना, लेखकांनी कुंडलिनीला एका 3.5 वेढे घेतलेल्या आणि झोपलेल्या नागिणीची उपमा दिली आहे. फिमेल कोब्रा, राईट? हो, जी सोन्यासारखी किंवा विजेसारखी चमकते. जेव्हा ती जागृत होते तेव्हा शरीरातले अशुद्ध घटक गिळून टाकते. अशुद्ध घटक म्हणजे नक्की काय? म्हणजे अर्थ अँड वॉटर एलिमेंट्स. ते पूर्णपणे प्युरिफाय करते. छायला लई भारी. यामुळे शरीरात विलक्षण बदल होतात. म्हातारपण जाऊन शरीर लहान मुलासारखं होतं. बापरे. हिऱ्यासारखे नवीन दात येतात आणि शरीर वाऱ्यासारखं हलकं होतं. हे वाचताना एखाद्या सायफाय किंवा फॅन्टसी मूवीचा सीन डोळ्यांसमोर येतो. पण हे एन्शंट योगिक सायन्स आहे. सो ट्रू. हे सगळं वाचताना अंगावर काटा येतो. आपण आता 18व्या अध्यायाच्या शेवटी येतो, जिथे लेखकाने पसायदान मागितलं आहे. हे 9 ओव्यांचं मागणं म्हणजे या संपूर्ण ग्रंथाचा कळस आहे. ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं तो भाग वाचताना. एका 16 वर्षांच्या मुलाने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. खरंच. तो म्हणतो की दुष्टांचं दुष्टपणा जाऊ दे, त्यांच्यात चांगुलपणा वाढू दे. मे द डार्कनेस ऑफ सिन डिसअपियर. हो, संतांना त्याने चालते बोलते कल्पवृक्ष आणि आनंदाचे समुद्र म्हटले. हे ऐकल्यावर मनात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. श्रोत्यांना आवाहन करूया, कमेंटमध्ये सांगा पसायदानातली कोणती ओळ किंवा आजच्या गप्पांमधला कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात रिलेटेबल वाटला. नक्कीच सांगा. जाता जाता एक शेवटचा भारी विचार देऊन जातो. पुस्तकात चिद विलासवाद असा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे हे जग केवळ एक माया किंवा खोटं नाहीये, तर तो त्या ईश्वराचा एक सुंदर खेळ आहे. प्लेफुल एक्सप्रेशन. वाव. त्यामुळे जगातून पळून जाण्यापेक्षा या खेळात आनंदाने सहभागी व्हा. हे पुस्तक नक्की वाचा, पर्स्पेक्टिव्ह बदलेल गॅरंटीड. कमेंट करा कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.